तर संभाजीनगरमधील सिडको परिसरातील एका शाळेत संतापजनक घटना घडली। विद्यार्थ्याला दुसऱ्या लहान विद्यार्थ्यांकडूनच मारहाण झाल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। या घटनेमुळे पालकांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त केली जाते। शाळा प्रशासनाने सुरुवातीला समाधानकारक माहिती दिली नाही, तसंच सीसीटीव्ही दाखवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी निष्काळजीपणा आणि बालकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल शाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे। त्या माध्यमातून माझं असं म्हणणं आहे की जी आपण जर तो व्हिडिओ बघितला मारहाणीचा, तर शाळेच्या निष्काळजीपणामुळे तिथे कोणताही स्टाफ शिक्षक अवेलेबल नसताना फक्त पालकांकडून 50,000 फीस वसूल करायची आणि सामान्य जे म्हणजे जे अशिक्षित महिला आहे त्यांच्या भरोश्यावर ते शाळा चालवायची आणि कोंडवाडा जसं आपण बकऱ्या कोंबड्या कोंबतो असे पोरं कोंबून टाकायचे आणि ज्यावेळेस पालक गेले त्यावेळेस त्यांना मध्ये एंट्री पण करू द्यायची, बाहेरच ज्यावेळेस वेळ होईल त्यावेळेस मुलाला द्यायचं आणि सर्व असं फसवणुकीचा प्रकार जो त्यांच्याकडनं घडलेला आहे। माझी एवढीच विनंती प्रशासनाला की यावर जे आहे कडक कारवाई करण्यात यावी।